कुठे गेली तुमची देवी? कुठे गेली तुमची देवी? नास्तिक लोक बोलत होती ही तुळजापूरची तुळजाभवानी देवी लय जागृत आहे नव. ह्या देवीचा महिमा फार आगाध आहे. हे स्थान फार पवित्र आहे. मग का प्रकट होईना तुमची ती देवी? का चमत्कार दाखविना ती तुळजापूरची तुळजाभवानी? नास्तिक लोक असंच बोलत होती. मंडळी, घडलंही तसंच होतं हो. तो महापापी अफजल खान हातामध्ये भला मोठा हातोडा घेऊन आलेला होता. त्यानं थेट तुळजापूरच्या भवानी मातेच्या त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलेला होता. मूर्तीच्या समोर तो उभा होता, हसत होता. स्वतःच्या 60 बायकांना मारून तो नराधम, तो महापाप्या तिथं मंदिरात आलेला होता आणि तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या त्या मूर्तीकडे बघून हसत होता आणि बोलत होता, हे काफिरांची देवी, हे दाखव आता तुझा चमत्कार. आणि बघा, त्या महापाप्यानं देवीच्या मूर्तीवरती हात टाकला. भला मोठा तो हातोडा. त्या हातोड्यानं त्या देवीच्या मूर्तीवरती तो घाव मारू लागला. सगळ्या मूर्त्या त्या मंदिरामधल्या तो उद्ध्वस्त करू लागला. मग नास्तिक लोक बोलत होती, कुठे गेली ही देवी? फार जागृत आहे नव हे ठिकाण, फार पवित्र आहे नव हे ठिकाण. मग का देवी चमत्कार दाखविना? मंडळी, तो महापापी अफजल खान आला, सगळी मंदिरं उद्ध्वस्त करत येऊ लागला. मग नेमकं घडलं काय? एवढंच नाही, त्या महापाप्यानं तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये गाय कापली. होय, आपल्या सगळ्या हिंदूंची ती आस्था आहे. अखंड महाराष्ट्राची ती कुलस्वामिनी आहे आई तुळजाभवानी. आणि त्या तुळजाभवानी मातेच्याच मंदिरामध्ये त्या अफजल्यानं गाय कापली. कुठे गेली मग ती देवी? का दाखविना चमत्कार? नास्तिक लोक सुद्धा त्यावेळी बोलू लागली. मंडळी, नेमकं घडलं काय? मग देवी का, त्या देवीनं का चमत्कार दाखवला नाही? मग ती देवी गेली कुठं होती? ते सगळं काही सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. जय जगदंबा अशी एक कमेंट करा. आणि विनंती तुम्हाला इतकीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नास्तिक लोक तेव्हाही होती, आजही आहेत आणि उद्या सुद्धा असतील, जी देवी देवतांच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण करतील. नाही या जगामध्ये अजिबात देव. ते तुळजापूरचं तुळजाभवानी मातेचं मंदिर अजिबात जागृत नाही. काही नसतंय, देवी वगैरे काही नसती असं बोलणारे नास्तिक लोक आज सुद्धा आहेत. त्या काळी सुद्धा होती. तो महापाप्या अफजल खान ज्यावेळी आला होता त्यावेळी सुद्धा अशी चर्चा चालली होती. आता हा महापाप्या त्या मंदिरामध्ये जाईल, त्या मूर्तीला तोडून टाकेल. मग का देवी चमत्कार दाखवणार नाही? किंवा बघूयात आपण, आता घोडाही जवळ आहे आणि मैदानही जवळ आहे. काय चमत्कार दावते ती देवी? आता तो जो अफजल खान आहे तो अगदी महापराक्रमी होता. विजापूर दरबारामध्ये त्याचं फार वजन होतं. अगदी महापराक्रमी योद्धा होता, पण बुद्धीनं थोडासा नासका होता. म्हणजे त्याचं कर्म घाण होतं. आणि कर्म जिथं घाण असतं तिथं देव कधीच माफ करीत नसतोय. आता मग लोकांना प्रश्न पडला, हा आता येईल, मूर्ती तोडेल. एवढं जागृत देवस्थान तुळजापूर, आणि या तुळजापूरच्या त्या मंदिरामधली सुद्धा तो मूर्ती तोडेल. आणि मंडळी, घडलं सुद्धा तसंच. तो महापापी अफजल खान स्वतःच्या 60 बायकांची हत्या करून इकडं स्वराज्यावर चाल करून आला. त्याचं स्वप्न एकच होतं, त्याची जबाबदारी एकच होती, छत्रपती शिवाजी महाराजांचा बिमोड करायचा, संपवायचं राजांना, आणि हे स्वराज्य सुद्धा संपवायचं. मुघलांच्या ताब्यामध्ये हे सगळं काही द्यायचं. बघा, मुघल म्हणजे राक्षसच, त्यांची वृत्ती सुद्धा राक्षसीच. आणि अशाच वृत्तीचा हा अफजल खान. विचार करा, 60 बायकांना त्यानं स्वतःच्या मारलं, स्वतःच्या 60 बायकांना मारलं. आज मंडळी, आपल्या हिंदू मधला विचार करा, नवरा बायकोंचं एकमेकांवरती किती प्रेम असतंय. सहज बायकोच्या पायामध्ये जर काटा रुतला ना महाराज, टचकन नवऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय. हे नवरा बायकोचं असं अतूट नातं फक्त आपल्या हिंदू धर्मामध्ये, आणि होय इतर धर्मामध्ये सुद्धा. परंतु तो मुघल, तो अफजल्या इतक्या वाईट विचाराचा होता, त्यानं स्वतःच्या 60 बायकांना मारलं आणि आला स्वराज्यावरती चाल करून. येता येता वाट वाकडी केली. त्याला समजलं की तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या त्या मंदिरामध्ये जी तुळजाभवानी आहे तिच्यावरती अखंड सगळ्या हिंदूंची आस्था आहे.
अस्मिता आहे ती अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची त्या देवीवरती श्रद्धा आहे. महाराजांची ती कुलस्वामिनी आहे. मग पहिल्यांदा खोडावरतीच आपण घाव घालूयात, जाऊया ती मूर्ती तोडूया, उद्ध्वस्त करूया, सगळा विध्वंस करूया. मंडळी लाखो सैन्य त्याच्या सोबत, होय लाखो सैन्य त्याच्या सोबत, आणि त्याच्यामध्ये 60-70% आपले हिंदू, आपलीच माणसं, आपलेच गद्दार. वतनदारी मिळवायची होती, यांची वृत्ती भिकारी होती. काहीतरी आपल्याला कुठली तरी जहागिरी भेटेल, पोटा पाण्याचा प्रश्न मिटेल, म्हणून ही आपली लोक सुद्धा त्यांच्या दावणीला बांधली गेलेली होती. होय मंडळी, ज्यावेळी अफजल खान महाराष्ट्रावरती चाल करून आला, आपल्या स्वराज्यावरती चाल करून आला, तेव्हा आपल्यातलीच बरीचशी माणसं सामील होती, त्याच्या सैन्यामध्ये सुद्धा होती. आता तो आला, वाट वाकडी केली, गेला तुळजाभवानीच्या मंदिराच्या इकडे. एका हिंदू सरदाराला विचारलं, काय हो, हेच का ते तुळजाभवानी मातेचं मंदिर? तो हिंदू सरदार म्हणाला की हुजूर, आम्हा हिंदूंची फार श्रद्धा असते हो. तुमची जशी मक्का वगैरे जी असते म्हणजे श्रद्धा असते, तशीच आमच्या हिंदूंची श्रद्धा असते. आता इथं मात्र थोडंसं त्या हिंदू सरदाराला वाटलं की आपली देवी समोर आहे, आपण इतकंही लाचार नको व्हायला की आपल्या डोळ्या देखत हा नराधम आपल्या देवीची मूर्ती फोडून टाकेल. परंतु नाईलाज होता, करणार काय? सगळे बघत राहिले. हजारो लाखो सैन्य सगळं काही धुळीस मिळवत आलेले होते. दिसेल ती चांगली मूर्ती तोडायचे. आता ह्या अफजलाच्या हातामध्ये सुद्धा भला मोठा हातोडा. तो पायऱ्या उतरत उतरत देवीच्या मूळ गाभाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचला. एवढंच नाही, गाभाऱ्यामध्ये जाऊन पोहोचला, त्या मंदिरामध्ये त्या महापाप्यानं गाय तोडली, गाय कापली. हिंदू धर्मामध्ये ज्या गायीला माता मानलं जातं, आई मानलं जातं, 33 कोटी देवांचं अस्तित्व जिच्या पोटामध्ये, तिच्या उरामध्ये आहे, ती गाय त्या अफजलानं त्या मंदिरामध्ये कापली. कुठे गेली देवी? नास्तिक लोक सुद्धा आपल्यासारखी आपल्या इकडची बोलू लागली, कुठे गेली देवी? का दाखविना ती देवी आता चमत्कार? आणि तो हे अफजल्या तसाच गेला, देवीच्या गाभाऱ्यामध्ये गेला. देवीची मूर्ती समोर होती. एका राक्षसाच्या उरावरती पाय देऊन त्या राक्षसाचा संहार करीत असतानाची ती देवीची मूर्ती जशीच्या तशी होती. हा अफजल्या हातामध्ये भला मोठा हातोडा घेऊन गेलेला. त्या देवीच्या मूर्तीची तीक्ष्ण नजर समोर या अफजल खानावरती. हा अफजल खान समोर गेला, भला मोठा धिप्पाड 6.5-7 फूट उंची, मोठ्या रुबाबामध्ये गेला, हातामध्ये हातोडा घेऊन गेला. आणि मंडळी, तो हातोडा त्या अफजल खानानं उगारला, त्या देवीच्या मूर्तीवरती घाव टाकला. मोठ्याने हसत होता, हे कापिरांची देवी, दाखव की तुझा चमत्कार, असं तो अफजल खान बोलत होता. परंतु मंडळी, कुठला चमत्कार आणि काय घडलं? काय तर काहीच घडलं नाही. त्या देवीचं, त्या मूर्तीचं त्यानं सत्यानाश, सगळ्या मूर्त्या वगैरे फोडून टाकल्या. आणि परत मंडळी हा अफजल खान पुढे स्वराज्यावरती चाल करून आला. आता विशेष गोष्ट तिथं एक अशी घडली की ज्यावेळी हा अफजल खान ते देवीच्या मूर्त्या वगैरे उद्ध्वस्त करायला आतमध्ये जात होता, तेव्हा देवीचे जे भोपी असतात किंवा जे काही पुजारी असतात, भक्त असतात, त्यांनी विरोध केला मंडळी, आपला जीव पणाला लावला. परंतु त्यांना सगळ्यांना त्यांनी हाकलून तिथून दिलं आणि हा अफजल खान गेला गाभाऱ्यामध्ये. परंतु एक गोष्ट अशी घडलेली होती मंडळी, त्या अफजल खानानं देवीची मूर्ती फोडली खरी, परंतु जी मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे किंवा जी मूळ मूर्ती आहे, ती मूर्ती मात्र त्या मंदिरामध्ये, त्या गाभाऱ्यामध्ये नव्हतीच. काही पुजाऱ्यांना माहित होतं की हा अफजल खान आता चाल करून स्वराज्यावरती येतोय, याचा इतिहास माहित होता. हा अफजल खान कोणत्या चालीचा आहे हे सुद्धा त्यांना माहित होतं की हा इकडे जर आला तर ही मूर्ती हा तोडायला मागे पुढे बघणार नाही. म्हणून त्या पुजाऱ्यांनी ती मूळ मूर्ती, जी स्वयंभू मूर्ती आहे, ती मूर्ती दुसरीकडे उचलून येऊन लपवून ठेवली आणि त्या स्वरूपाची दुसरी मूर्ती त्या ठिकाणी त्यांनी ठेवली. आता बघा, जी मूळ मूर्ती आहे
ती मूर्ती तो अफजल खान तोडू शकलेला नाही. जी स्वयंभू मूर्ती आहे ती आज आहेच. परंतु लोकांना वाटू लागलं की का चमत्कार घडेना. त्या अफजल खानानं गाय तोडली मंदिरामध्ये, सगळा विध्वंस करून टाकला. मग देवी का का चमत्कार दाखविना. देवी गेली कुठं. मंडळी देवी तिथं नव्हतीच. देवी अगोदरच येऊन बसलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या वाघनख्यामध्ये. होय, संभाजी कावजींच्या तलवारीमध्ये अगोदरच संचारली होती ती देवी. जेव्हा त्यानं तुळजापूरमध्ये देवीच्या त्या मंदिराच्या परिसरामध्ये हैदोस घातलेला होता, गाय कापली, मूर्तीला त्यानं हात घालायचा प्रयत्न केला, तेव्हाच ती देवी इकडं संचारली महाराजांच्या त्या वाघनख्यामध्ये, संभाजी कावजींच्या तलवारीमध्ये. मंडळी, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. वाईट काम करीत असताना 1000 वेळा विचार करा हो. कारण ज्या क्षणाला तुम्ही ते वाईट काम करायचा विचार तुमच्या डोक्यामध्ये येतो, तुम्ही ते वाईट काम करायला हाती घेता, तेव्हा त्या तुमच्या कर्माची नोंद त्याच ठिकाणी जागेवरती झालेली असते. आणि मग हिशोबाने मग त्या कर्माची फळं तुम्हाला भेटतातच. आणि उशीर मात्र इथं विलंब त्या देवीनं केला नाही. जसा हा अफजल खान तिथून पुढे गेला, मग आपल्याला माहित आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांशी भेट घडली. आणि मग कसा बोकासला, कसा त्याचा कोतळा बाहेर काढला, एकदम जागेवरती कार्यक्रम परफेक्ट पडला. हा, हीच त्याला त्याच्या त्या कर्माची सजा होती. देवी गेली कुठं अशी ती नास्तिक लोक बोलत होती, ते पण एकदम शांत राहिले. त्यांच्या पण लक्षामध्ये एक गोष्ट आली की अरेच्या, देवी गेली होती महाराजांच्या त्या वाघनख्यामध्ये, संभाजी कावजींच्या त्या तलवारीमध्ये, सगळ्या मावळ्यांच्या त्या नसामध्ये संचारली होती ती देवी. संपवला तो 32 दाताचा बोकड, संपवला. बघा, आता ही स्टोरी नित्य आणि केवळ इतिहास म्हणून सुद्धा ऐकू नका. याच्यामधून एक गोष्ट घ्या, कर्म ज्या ठिकाणी तुम्ही वाईट कर्म करता त्याच ठिकाणी ती नोंद झालेली असते आणि बरोबर तुमचा कार्यक्रम परफेक्ट होतो. आज सुद्धा जर अशा पद्धतीचं किंवा काहीतरी विकृत, काहीतरी न पटणारं वाईट काम तुम्ही करीत असाल, त्या कर्माची महाराज नोंद होते, ही 100% खरं आहे. त्या कर्माची नोंद होते. काही वाईट काम केलं 1000 वेळा विचार करा, त्या कर्माची नोंद होते. 8 दिवसात, 10 दिवसात, महिन्यात, 2 महिन्यात, कुठंतरी रोडवरती जाऊन तिथं पण कार्यक्रम लागतोय. आता जास्त काय तुम्हाला बोलायची गरज नाही, जास्त काय सांगायची गरज नाही. परंतु इतकं खात्रीशीरपणे मी एक गोष्ट सांगू शकतोय की तुमच्या कर्माचा हिशोब हा व्यवस्थित ठेवतो देव. हो, तो हिशोब व्यवस्थित ठेवतो आणि वेळ आली बरोबर कार्यक्रम लावतो. हे तितकंच सत्य, तितकंच वास्तव हे इतिहासामधून समोर येतंय, आजच्या वास्तवामधून सुद्धा समोर येतंय. जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. चला मंडळी, आपला सगळ्यांचा आता निरोप घेतोय. जय भवानी, जय शिवराय.